नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। घरातील सर्वात महत्त्वाची खोली म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि दिवसातील अधिकाधिक वेळ आपण स्वयंपाकघरातच असतो आणि किचनच्या स्वच्छतेनुसारच आपल्या घरातील लोकांचं स्वास्थ्य अवलंबून असतं आणि सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे किचन स्वच्छ ठेवणं। तर स्पेशली रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर रात्रीच्या किचनची स्वच्छता कशी करायची किंवा मी माझ्या रात्रीच्या किचनची स्वच्छता कशी करते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। संध्याकाळचा चहा झाल्यानंतरच माझं किचनच्या कामाची सुरुवात होते। साधारणतः 5:30 ते 6च्या दरम्यान माझं रुटीन चालू होतं। एका साईडला मी चहा टाकलाय उकळायला गॅसवरती आणि तोपर्यंत दुपारचे जेवणाचे भांडे घासून ठेवले होते, तर ते पण एकदम छान कोरडे झाले होते। तर चहा उकळेपर्यंत मग मी भांडे रॅकला लावून घेतले। तोपर्यंत चहा उकळला, सगळ्यांना चहा दिला। मी पण अगोदर छान निवांत बसून चहा घेतला आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाच्या सुरुवातीला लागले। तर अगोदर सकाळचा स्वयंपाक किती शिल्लक उरलेला आहे तो चेक करून घेत असते मी आणि त्यानुसार मग कणिक मळायला घेते। तर स्वयंपाक करायच्या सुरुवातीला अगोदर मी कणिक मळून घेते, म्हणजे ते चांगलं मुरतं। कणिक चांगलं मुरलं की पोळ्या पण छान येतात, त्यामुळं कणिक अगोदर मळून घ्यायचं। कणिक मळायच्या अगोदर मी हा रुमाल खाली अंतरते आणि त्यानंतरच मग त्यावरती कणिक मळायला घेते। कणिक मळल्यानंतर चुक्याची भाजी शिजायला टाकली, त्यानंतर भाजी बनवली। तोपर्यंत कणिक पण एकदम छान मुरलं होतं, तर लगेच मी चपात्या बनवायला घेतल्या। चपात्या बनवायच्या वेळेस पण मी हा रुमाल खाली अंतरते, म्हणजे इकडे तिकडे पीठ उडत नाही आणि ओटा पण खराब होत नाही। तर माझ्या सर्व पोळ्या झाल्या। पोळ्या झाल्यानंतर मी अशा रुमालामध्ये ठेवते, म्हणजे त्या पोळ्या जेवण होईपर्यंत मऊ राहतात आणि थोड्याफार गरम पण राहतात। सर्व स्वयंपाक झाल्यानंतर किचन वाट्याच्या साईडचा जो रॅक आहे तर त्याचा एक शिल्लक कप्पा उरलेला आहे, तर मग मी तिथे सर्व स्वयंपाक ठेवत असते, कारण मग ओट्यावर जास्त पसारा दिसत नाही आणि ओटा रिकामा राहतो। त्यानंतर मग तेलाचे, मिठाचे, तिखटाचे जे डबे आहेत तर ते पण मी स्वयंपाक झाल्यानंतर रोज एकदा पुसून घेत असते। त्यानंतर मग मिक्सर, फ्रीज पण असं वरून पुसून घेत असते मी दररोज रात्री। रॅक आणि डब्बे नाही पुसत, कारण ते मी मग 8 ते 10 दिवसाला पुसून काढत असते। फ्रीज पण पूर्ण आतमधून 8 दिवसाला पुसून काढत असते आणि रोजचं फक्त असं वरून पुसते। त्यानंतर मग स्वयंपाक करायच्या वेळेस खाली अंथरलेला कपडा तो पण एकदा बेसिंगमध्ये झटकून घेते आणि त्यानंतर मग मी सर्व स्वयंपाकाची भांडी एकदाच घासून घेत असते। भांडे घासायच्या अगोदर जेवढं खरकटं पाणी असतं ना, तर ते मी अगोदर एका साईडला काढून घेते आणि त्यानंतर मग बेसिंगमध्ये भांडे घासून घेत असते। त्यानंतर गॅस मी अगोदर ओल्या कपड्याने छान स्वच्छ पुसून घेते आणि लगेच कोरड्या कपड्याने पण पुसते। त्यासोबतच या गॅसच्या समोरच्या ज्या वरच्या टाईल आहे त्या पण एकदा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर ओटा पण ओल्या कपड्याने पुसत आणते, म्हणजे जे काही खरकटं सांडलेलं असेल तर ते निघून जातं। आणि बघा, ओटा आणि गॅस पुसून झाल्यानंतर असा गॅस आणि ओटा चमकायला लागतो। एवढी सगळी स्वच्छता मी जेवणापूर्वीच करते आणि साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही जेवण करतो। तर जेवण झाल्यानंतर एवढेच भांडे असतात, कारण मी जेवणाच्या पूर्वी सर्व भांडे घासून काढत असते। तर जेवण झाल्यानंतर मी तेवढे भांडे घासून काढत असते आणि त्यानंतर मग मी बेसिंग साफ करायला घेते। बेसिंग साफ करायच्या वेळेस मी हे पाणी लोटायचं वायफर हे सगळं घासून काढत असते। बाकीची सगळी स्वच्छता माझी जेवणापूर्वीच झालेली असते आणि जेवण झाल्यानंतर फक्त हे बेसिंग स्वच्छ करायचं असतं मला। किचन मधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बेसिंग साफ करणं आहे, कारण मग त्यामध्ये जर थोडंफार खरकटं राहिलं तर मग त्याचा वास लगेच सर्व किचन मध्ये फिरतो। त्यामुळे किचन मध्ये बेसिंगची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। बेसिंग घासून झाल्यानंतर मी नळ पण घासून काढत असते, कारण त्याला पाण्याचे वगैरे डाग पडलेले असतात, तर घासल्यानंतर ते सर्व डाग निघून जातात आणि नळ छान चमकतो। बेसिंग धुवून झाल्यानंतर साईडने जे पाणी उडलेलं असतं तर ते वायफरनी मी पूर्ण साफ करून घेते, कोरडं करून घेते आणि त्यानंतर मग मी कोरड्या कपड्याने बेसिंगच्या समोरच्या टाईल वगैरे सर्व पुसून घेत असते। किचन आणि बेसिंगचा एरिया एकदम स्वच्छ झालेला आहे आणि आता मी किचन मधून बाहेर पडायच्या अगोदर केर मात्र एकदा नक्की काढत असते। फरची नाही पुसत मी, रात्री फरची सकाळीच पुसत असते।
फक्त एखाद्या वेळेस काही सांडलं असेल, काही कशाचे डाग वगैरे पडले असेल तर तेव्हा मग मी रात्रीचं फरची पुसत असते, नाहीतर मग सकाळीच पुसत असते. खरं तर कोणतंच असं परफेक्ट रुटीन नसतं. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार, गरजेनुसार आणि वेळेनुसार स्वच्छता करतच असतं. पण रात्रीची किचनची स्वच्छता का महत्वाची? पहिली गोष्ट, घरात झुरळ होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी या सर्व गोष्टी करायच्या म्हटलं की आपला खूप वेळ जातो. आणि कसं स्वच्छ किचन असलं की डायरेक्ट आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो. तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी स्वच्छ किचन बघण्याचा आनंदच काही वेगळा असतो. चला तर मैत्रिणींनो, हे होतं माझं संध्याकाळचं किचन क्लिनिंग रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.